आता आपण मूर्तीची जी वैशिष्ट्य आहे तर अगोदर विठ्ठलाच्या मूर्तीच्या वैशिष्ट्यांबाबत बोलूयात. विठ्ठलाच्या मूर्तीच्या बाबत अनेक संतांनी आपल्या अभंगातून एकदम रसाळ अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. खरोखरच मूर्ती एक अद्वितीय असा एक आविष्कार आहे असं मानलं गेलेलं आहे. तुमच्या दृष्टीनं किंवा आपले जे दर्शक आहेत त्यांच्यासाठी सांगा की पंढरपूरची जी मूर्ती आहे विठ्ठलाची त्याची काय वैशिष्ट्य आहे? जी आत्ता जी बसवलेली मूर्ती आहे ती साधारणतः 6व्या-7व्या शतकातली मूर्ती आहे. बरं. आणि तुम्हाला जसं सांगितलं की ज्ञानेश्वर माऊलींचे वडील सुद्धा वारी करत आहेत याचा उल्लेख आहे. ते सुद्धा वारकरी होते, पंढरपूरला वारीला येत होते. म्हणजे बघा, ज्ञानेश्वर महाराजांचा साधारण 750 वर्षाचा कालावधी होऊन गेलेला आहे ज्ञानेश्वर अवताराला. तर त्याच्या आधीपासून ही वारी आहे आणि त्याच्याही आधी ही मूर्ती अस्तित्वात आलेली आहे. तर ही मूर्ती साधारणतः 6व्या-7व्या शतकातली आहे. मूर्ती प्राचीन तर आहेच आहे, पण ती पूर्वी चल होती, म्हणजे ती हालचाल करत होती. हालचाल म्हणजे कसं की काही संकट आलं किंवा काय आलं तर ती मूर्ती काढून वेगळी करता येत होती. जशी की आता तुळजाभवानीची मूर्ती आहे. उत्सवाच्या वेळेस तुळजाभवानीची मूर्ती कशी काढतात ना, तशी विठ्ठलाची मूर्ती सुद्धा काढता येत होती. अनेक मोगली आक्रमणं, परकीयांची आक्रमणं याच्यामध्ये वेळोवेळी विठ्ठल मूर्ती काढून तिला सुरक्षित ठेवलं गेलं. त्याच्यामुळं आपण आज या विठ्ठलाचं दर्शन घेतो आहोत. पंढरपूरच्या तत्कालीन लोकांनी वारंवार असं विठ्ठल मूर्तीचं संरक्षण केलेलं आहे. मूर्तीचे वैशिष्ट्य काय सांगतात? मूर्ती कशी आहे? तर मूर्ती वालुकामय शिलेची आहे, गुळगुळीत नाहीये मूर्ती, थोडीशी ओबडधोबड आहे. तुम्ही जर नीट निरखून बघितलं तर ती गंडकी शिलेची आहे, त्याच्यामुळे ती गुळगुळीत आहे. आणि विठ्ठलाची मूर्ती वालुकामय शिलेची आहे, त्यामुळे ती तितकीशी ज्याला आखीव रेखीवही नाही आणि गुळगुळीत पण नाहीये, ती थोडीशी ओबडधोबड आहे. आणि रुक्मिणी जशी काय म्हणतात त्याला सुरेख किंवा अशी दिसते तसा दिसत नाहीये घडीव मूर्ती. पण शेवटी तो आपला आहे ना, त्याच्यामुळे आपलं बाळ कसंही असलं तरी आपल्याला कसं छान वाटतं, तसंच तो आपला देव आहे ना. त्यामुळे तो कसाही असला आणि कसाही म्हणजे त्याचा रंगही कसा असो, त्याची रचना कशी असो, पण ते आपला आहे ही भावना इतकी आहे की त्यामुळंच ही वारी वाढते आणि विठ्ठल भक्ती वाढते आणि विठ्ठलाचा प्रसार 7 समुद्रापार गेलेला आहे. तर तुम्ही आत्ता म्हणालात ना, तर विठ्ठल मूर्तीची वैशिष्ट्य काय? तर विठ्ठलाचे पाय समचरण आहेत. त्याच्या पायावर एक डाव्या बाजूला 2 बोटं तुम्हाला रुतलेली दिसतील. ती रुतलेली 2 बोटं म्हणजे मुक्तकेशी नावाच्या राजकन्येचा केलेला त्यांनी दूर केलेला अहंकार किंवा केलेलं गर्वहरण असं म्हणता येईल. तिला स्वतःच्या सौंदर्याचा, आपल्या नाजूकपणाचा आणि रूपाचा अत्यंत गर्व होता आणि तिचा गर्व परिहार करण्यासाठी देवाने ही लीला केली. आणि जेव्हा मुक्तकेशीने त्यांना चरणस्पर्श केला तेव्हा तिची 2 बोटं त्याच्या पायामध्ये रुतलेली आहेत. ती खूण आजही आपण पाहू शकतो. बरं. रुक्मिणीच्या पायावर सुद्धा कुंकुमवलय आणि जोडवी आहेत. ती तिच्या लग्नातले ते चिन्ह आहेत असं म्हणतात. आणि दोघांनीही हात कमरेवर ठेवलेले आहेत. तर ते हात कमरेवर का आहेत? तर आपला हा भवसागर आहे तो कमरे इतकाच खोल आहे. तुम्ही नामस्मरण केलं तर त्यातून सहज पार व्हाल, हेच भगवान आपल्याला सांगतोय. त्याच्यामुळे त्यानं आपले हात कमरेवर ठेवलेले आहेत. त्याच्या डाव्या हातामध्ये शंख आहे. तर तो शंख कशासाठी आहे? तर निश्शब्द ब्रह्माचा अनुवाद करण्यासाठी त्यानं तो शंख डाव्या हातात घेतलाय. शिवाय शंख हे ज्ञानाचं प्रतीक आहे. बरोबर. तुम्हाला माहीत असेलच कथा, जेव्हा ध्रुव बाळाला विष्णूंनी दर्शन दिलं तेव्हा त्याला काही सुचेना काय करावं. तेव्हा विष्णूने त्याच्या गालाला फक्त शंख लावला आणि त्याच्यानंतर जी ध्रुव बाळाने विष्णूची स्तुती केली आहे ती केवळ अद्वितीय अशी आहे. तर शंख हे ज्ञानाचं प्रतीक आहे म्हणून त्यानं डाव्या हातामध्ये धारण केलेलं आहे. उजव्या हातामध्ये कमळ पुष्प आहे त्याच्या. तर ते कमळ त्यानं का घेतलंय? तर त्याला जे भेटायला येणारे भक्त आहेत
त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यानं ते कमळ घेतलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ते नुसतं कमळ नाही आहे, तर देवानं आपलं हृदय कमळच हातात घेतलं की भक्तांचं स्वागत करण्यासाठी. इतका तो भक्ताच्या अधीन असा आपला पांडुरंग आहे आणि त्याच्यामुळेच तो जास्तीत जास्त लोकप्रियही आहे आणि तो आपलासा वाटतो आपल्याला, त्याचा धाक नाही वाटत. तर विठ्ठलाच्या जी मूर्ती आहे तर त्याने महादेवाला पण धारण केलेलं आहे असं आम्हाला माहिती आहे. तर त्याचे काय नेमकी कथा आहे? तर त्याची कथा अशी आहे की जेव्हा कैलासामध्ये महादेव बसलेले आहेत आणि ते असं विचार करतात की खूप दिवस झाले देव काही आपल्याशी भेटला नाही, बोलला नाही, सतत भक्तांच्याच गराड्यात आहेत, मग त्याला सवडणे ते चला आपणच भेटायला जाऊयात. म्हणून कैलासाहून भगवान शंकर त्यांच्या सगळ्या परिवारासह पांडुरंगाच्या भेटीला आलेले आहेत. पण कैलास ते पंढरपूर अंतर इतकं होतं की ठिकठिकाणी मध्ये मध्ये त्यांच्या परिवारातली माणसं थांबलेली आहेत. हा आणि शेवटी मग नंदीवर बसून शंकरच पंढरपूरपर्यंत आलेले आहेत. आणि मग आल्यानंतर त्यांनी नंदीला 11 रुद्र मारुती म्हणून तिथे एक ठिकाण आहे, तिथे त्यांनी थांबवलं आणि म्हणाले की तू ते थांब आणि मी विठ्ठलाला भेटून येतो. मग त्या नंदीला तिथं सोडून ते विठ्ठलाला भेटायला आत गेले आणि त्यांची चर्चा इतकी रंगली, खूप दिवसांनी भेट होत होती, इतकी रंगली की शंकराला कैलासाला परत जावंसच वाटेना. त्यामुळं शंकर आणि विठ्ठल एकरूप झाले, हरिहर ऐक्य झालं आणि विठ्ठलाने शंकराला आपल्या मस्तकावर धारण केलेलं आहे. तर जगामध्ये अनेक मंदिरं आहेत, भगवान विष्णूंचे आहेत, शंकराचे आहेत, परंतु अशा पद्धतीनं हरिहराचं ऐक्य झालंय असं तुमच्या पाहण्यात कुठे मंदिर आहे का, किंवा अशा पद्धतीनं धारण केलेलं आहे प्रत्यक्ष शिवाला विष्णूने? आता आपण जर बघितलं तर ज्या वेळेला लंकेकडे प्रभू रामचंद्र जात होते तर त्यावेळेला महादेवाची पूजा त्यांनी केलेली आहे, मला वाटतं रामेश्वरम मध्ये पूजा केलेली आहे. त्यामुळं हरिहरामध्ये भेद नाही हे अनेक आपल्याला दाखले देता येतील. परंतु अशा पद्धतीनं भगवान शिवाला धारण केलेलं आहे, कारण कृष्ण हा विष्णूचाच अवतार मानला गेलेला आहे. तर अशा पद्धतीचं आपल्याला कुठे पाहायला मिळतं? अशा खूपशी अशी मंदिरं आहेत की तिथं शंकराचं आणि विष्णूचं पण लिंग आहे, पण दोन्ही एकरूप झालेलं आहे असं मला पंढरपूरचं एकमेवच मंदिर आहे की जे विठ्ठल आणि शंकर एकत्रच आहेत असं. काय झालं होतं की मध्यंतरीच्या काळात शैव आणि वैष्णव ह्या दोन पंथांचा वाद इतका विकोपाला होता की शैव पंथाचे लोक उभं गंध किंवा उभं काही करायचं नाही असं असायचं त्यांचं, आणि वैष्णव कधी आडवं काही गंध लावायचं नाही किंवा आडवं. त्यांच्या घरात सारवण सुद्धा, जे पूर्वी जमीन सारवत होती ते सुद्धा असे आडवं सारवत नव्हते एवढं. इतकं कट्टरपणे ते दोन्ही वाद रंगले होते. मग त्याचं कुठंतरी निराकरण ह्या हरिहर ऐक्याच्या ह्याच्यामधनं झालेलं असावं असं मला वाटतंय. आता विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये अनेक अलंकार पण धारण केलेले आहेत, तर त्यांचे काय वैशिष्ट्य? तर विठ्ठलाने गळ्यामध्ये कौस्तुभ मणी धारण केलेलं आहे, कौस्तुभ मण्याची माळ. तर असं म्हणतात ते कौस्तुभ मणी, ते मणी म्हणजे त्याच्या पदी लीन झालेले संतच आहेत, ते मण्याच्या रूपानं त्याच्या छातीवर आलेले आहेत. आणि विठ्ठलाच्या कानामध्ये मकराकार कुंडल आहेत, हे त्याच्या मत्स्यावताराची खूण आहे, त्याच्यामुळे त्यांनी मकराकार कुंडल धारण केलेले आहेत कानामध्ये. आणि त्याच्या चेहऱ्यावर इतकं विलक्षण स्मित आहे की त्याच्याकडे पाहिला की माणूस त्याचाच होऊन जातो, तो परत येतच नाही. बरोबर, झपाटून जातोय. संतांनी सांगितलंय भूत जबर मोठे ग बाई असं म्हटलेलंच आहे. ते भूत इतकं झपाटून टाकतं की त्याच्यातून आपली काही सुटका होत नाही. बरोबर. आता जर आपण रुक्मिणी मातेबद्दल बोलायला गेलो तर रुक्मिणी मातेची पण मूर्ती जी आहे, मूर्तीचा उल्लेख तुमच्या अगोदर बोलण्यात आलाच, परंतु रुक्मिणी मातेने पण अनेक प्रकारचे अलंकार आहेत. रुक्मिणी माता काय नेमकं वैशिष्ट्य काय आहे? रुक्मिणी माता ही विदर्भ देशाच्या राजा भीष्मक याची कन्या. तिचा विवाह, तिला कृष्ण पसंत असताना, म्हणजे कृष्णाशी तिनं मनोमन विवाह करायचं ठरवलेलं असताना आणि आई वडील आणि इतर 4 बंधूही अनुकूल असताना रुक्मिणीनं तिचा विवाह त्याचा मित्र शिशुपाल याच्याबरोबर ठरवला होता. मग
रुक्मिणीला तर हा विवाह अमान्य होता, पण त्या रुक्मीसमोर कोणाचंच काही चालत नव्हतं. त्याच्यामुळं तिला रुक्मी हा रुक्मिणीचा मोठा भाऊ. बरोबर. तर त्या रुक्मीपुढं आई वडिलांचाही चालेना, रुक्मिणीचं तर काहीच अजिबातच चालेना. म्हणून रुक्मिणीने एक युक्ती केली की त्यांचा पुरोहित होता सुदैव, त्याच्या हस्ते 7 श्लोकांचं पत्र लिहून तिने द्वारकेला सुदैवाला पाठवलं आणि ते पत्र द्यायला लावलं. आणि ते पत्र वाचल्यानंतर कृष्ण आणि सुदैव इकडे कौंडिण्यपूर म्हणजे भीष्मक राजाची राजधानी आहे, ते अमरावतीजवळ ते स्थान आहे, तिथं आले आणि रुक्मिणीचं हरण झालं. रुक्मिणीला ते घेऊन गेले भगवान श्रीकृष्ण. त्यामुळं सुदैवाने हे सगळं कृष्णाला इकडे आणलं आणि माझा आणि कृष्णाचा आता विवाह होणार. ह्या आनंदामुळं रुक्मिणी म्हणाले की सुदैवा, तुला त्रैलोक्यातली कुठलीही वस्तू माग, मी आज इतकी आनंदित आहे की तू साक्षात भगवान कृष्णाला इथं आणलेलं आहेस आणि आता माझा त्याच्याशी विवाह होणार आहे, तर तू कुठलीही गोष्ट माग. तर सुदैव म्हणाला की माते, तू कुठलीही गोष्ट दे, दागिने दे, संपत्ती दे, वस्त्र दे भारी भारी, पण ते कधी ना कधी तरी नष्ट होणार आहे. जे मिळालेलं वैभव आहे नश्वर आहे, हा नश्वर आहे, ते कधीच टिकणार नाही आहे. फार झालं तर एक 7 पिढ्या टिकतील, 10 पिढ्या टिकतील, पुढं काय. पण तू टिकणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे भक्ती. बरोबर. आणि तुझी भक्ती माझ्या पिढ्यांमध्ये वंश परंपरा चालत राहू दे. जोपर्यंत पृथ्वीवर चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत माझ्या पिढीत तुझी सेवा, तुझी भक्ती निरंतर चालू राहू दे, असं सुदैवानं मागितल्यामुळं रुक्मिणी मातेला आनंद झाला आणि ती तथास्तु म्हणाली. आणि तेव्हापासून रुक्मिणी मातेची भक्ती आमच्या घराण्यामध्ये चालत आलेली आहे. आम्ही सुदैव पुरोहिताचे वंशज आहोत आणि ह्याचा मला इतका अभिमान आहे की नक्कीच काहीतरी पूर्वसुकृत असल्याशिवाय या घराण्यात जन्म मिळत नाही. श्रीधर स्वामी नाझरेकरांनी पण म्हटलेलं आहे, पाठीवरती रुळे वेणी आई उत्पातांच्या ऋणी. रुक्मिणी मातेनं उत्पातांच्या ऋणातच राहणं पसंत केलेलं आहे.